राजेश जगताप लिखित कौशल्येचा राम. प्रकरण 3. कोहम. मंडळी, अहो काय थंडी वाजते हो. हां, तमसा नदीचा हा शीतल प्रवाह, गर्द वनराई, आजूबाजूला हिमालयाच्या उंच उंच आणि बर्फाच्छादित डोंगर रांगा, काही विचारू नका हो. आता हे थोर कवी साहित्यिक थंडीला गुलाबी गुलाबी का म्हणतात, मला खरंच आजवर समजलेलं नाही आहे. गुलाबाचा सोडा, अंगाला काटे टोचतायत असं वाटतंय. झालंय असं, महर्षींची दिनचर्या पाहून आज मी सुद्धा लवकर उठलो. अर्थात त्यात दोष असेल तर तो माझाच. महर्षींना कुठे माहितीये मी लपून छपून त्यांचा पाठलाग करतोय ते. तसे तुम्ही उठलेच आहात म्हणा. माझ्या हट्टापायी तुम्हालाही त्रास सहन करायला लागतोय. पण आपण ज्या रामाच्या शोधात निघालोय त्या रामानं किती कष्ट सोसले ते महर्षींच्या रचनेतून समजणार आहे. त्यांना ती रचना करायला सांगून नारद मुनी आणि परमप्रिता ब्रह्मा आपल्या स्थानाकडे निघून गेलेत. त्याला आता 2 दिवस झाले. दोघांपैकी कोणीच परतून आलेलं नाही आहे. मी मात्र रोज सकाळी लवकर उठून येतोय. आता त्यांच्यासारखं ते ब्रह्ममुहूर्तावर वगैरे उठणं जमत नाही. पण त्यांचं नित्यकर्म पार पाडून ते ज्यावेळी आश्रमात परत येतात त्यावेळी आपणही तिथे पोहोचायचं असा अंदाज बांधून मी उठतो. नकळत माझा दिनक्रम ठरलाय. असो, पण महर्षींनी अजूनही रामकथेच्या रचनेला सुरुवात का केली नाही कोण जाणे. त्यांची दिनचर्या मात्र तशीच चालू आहे. पण ती पार पाडताना महर्षी काहीसे चिंताग्रस्त असल्याचं मात्र जाणवत आहे. महर्षी परतून आलेत. त्यांना आसनासाठी बसकर मांडलेलं दिसतंय. त्यांनी भोजपत्राची चवड शेजारी ठेवलेली दिसतीये. वनस्पतींची विविधरंगी पर्ण आणि पुष्पांचा वापर करून लेखनासाठी तयार केलेल्या रंगाचं पात्रही दिसतंय. आणि लेखन करण्यासाठी एक छानसं मोरपीसही दिसतंय. खरं सांगू का, मला महर्षींच्या हातून त्या छानशा मोरपिसाद्वारे भोजपत्रावर उमटणारं पहिलं अक्षर, पहिला शब्द, एखाद्या अद्वितीय श्लोकाचं पहिलं चरण काय असेल हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे. पण मला ते दुरून दिसणार नाही. थोडं जवळ जायला लागेल. तुम्हीही या माझ्या मागे. पण महर्षींच्या रचना साधनेचा भंग होणार नाही हे पक्क ध्यानात असू द्या. इथल्या वृक्षवेलींना, फुलांना, फळांना, पशुपक्ष्यांना, कीटकांना आपल्या उपस्थितीनं कोणताही त्रास होईल अथवा त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय येईल असं वर्तन चुकूनही होऊ द्यायचं नाही. चला या. ठीक आहे, आपण इथेच या पिंपळ वृक्षाच्या आडोशाला थांबू. ज्ञानसाधनेचा ठोस आधार आहे तो. अरे अरे अरे, हे काय? तिथे एक अतिशय सुंदर मोर आलाय. त्याचा तो आकर्षक पिसारा म्हणजे सप्तरंगांची आखीव रेखीव उधळणच. एक खारुटीही आपल्या शेपटीचा वळणदार झोपका सांभाळीत तुरू तुरू पळत आली आहे. शेजारच्या पर्णकुटीवर पक्षीराज गरुडही अवतरलेत. महर्षी मात्र ध्यानस्थ झालेत. कदाचित आपल्या दिव्य दृष्टीनं रामकथेचं मूळ शोधत असावेत, का आपल्या इष्टदेवतेची आराधना करत असतील. कदाचित आपल्या गुरूंचं म्हणजे नारद मुनींचं चिंतन करत असतील. ते नक्की काय करतायत? अंतर्मुख होऊन मनाच्या कोणत्या अवस्थेत पोचले असतील? हे तेव्हाच समजेल जेव्हा ते त्या सुंदर मोराच्या पंखाच्या सहाय्यानं एखादं तितकंच सुंदर अक्षर
त्या भोजपत्राच्या हृदयपटलावर रेखाटतील. ध्यानस्थ महर्षींच्या चेहऱ्यावर चिंतेची एक रेख रेंगाळताना स्पष्ट दिसतीये. म्हणजे त्यांच्या मनात काही चलबिचल तर होत नाहीये ना. ते जर रामकथेच्या सुरुवातीच्या मंगल चरणास त्या मोरपिसाच्या काळसर टोकावर अवतीर्ण होण्याचं आवाहन करत असतील तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव शांत आणि प्रसन्न असायला पाहिजे होते. पण तसं घडताना जाणवत नाहीये. त्यांच्या चेहऱ्याचे भाव काहीसे त्रासिक दिसत आहेत. काही अनपेक्षित तर घडलं नसेल ना. तुम्ही पाहताय ना, पक्षीराज गरुडानं आपले पंख विस्तारलेत. मोरांनी त्याच्या नक्षीदार पिसाऱ्यावर फुलवलेलं इंद्रधनुष्य घडी घालून ठेवलंय. लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी पाहणारी ती खारुटी शेजारच्या कुंपणावर चढून चिकचिकतीये. कोहम. बराच वेळ ध्यानस्थ बसलेल्या महर्षींच्या त्रासिक मुखातून हा असा गूढ आणि आर्त स्वर का उमटला असावा. पक्षीराज गरुड, मोर आणि खारुटी निघून गेलेत. महर्षींनी आसनासाठी मांडलेलं बस्कर उचलून घडी घातली. भोजपत्राच्या हृदयपटलाला मोरपंखाचा स्पर्श न झाल्यानं ते तसंच कोरच राहिलं. रंगांनी सुबक अक्षरांचा आकार धारण केलाच नाही. महर्षींनी त्यांच्या मनातल्या रामकथेचे भाव रेखाटण्यासाठी मांडलेला पसारा आवरून ठेवलाय. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत आहेत. अतिशय संथ पावलांनी महर्षी पर्णकुटीत गेलेत. त्या ठिकाणी आता एका वावटळीने फेर धरलाय. तिच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक सजीव निर्जीवाला ती दूरवर घेऊन जातीये. महर्षींनी ज्या ठिकाणी आसन मांडलं होतं तिथल्या खाणाखुणांचं अस्तित्व नष्ट झालंय. काहीतरी अनिष्ट घडलंय खास. उद्ध्वस्त मनस्थितीत महर्षी पर्णकुटीत गेले आणि कुटीचं कवाड बंद झालं. एक अगम्य उदासीनता सर्वत्र दाटली. माझंही मन उदास झालंय. काय झालं काही समजत नाहीये. रामकथेची रचना करण्यासाठी ध्यानस्थ झालेले महर्षी असे विमनस्क अवस्थेत का पोचले असावेत. त्यांच्या दिव्य दृष्टीला असं काय दिसलं असेल की लेखनासाठी मांडलेला तो पसारा त्यांनी आवरून ठेवला. त्यांनी रामकथेची रचना करण्याचं कार्य सोडून तर दिलं नसेल. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? हे असं काही घडू नये असं मला मनापासनं वाटतंय. तसं घडलं ना तर तो मानवजातीसाठीच नाही तर समस्त प्रजातीसाठी सर्वनाश करणारा शाप ठरेल. तो बघा, तो कुणी एक कुमार येतोय. त्याच्या हातात जलपात्र आणि रसरशीत फळांची एक सुबक टोकरी आहे. तो महर्षींच्या पर्णकुटीच्या कवाडा शेजारी उभा राहून महर्षींना हाक मारतोय. कोण असेल तो? कुमार भारद्वाज नसेल ना? अरे हो, तोच आहे तो. गुरुदेव, गुरुदेव, कवाड उघडावं. मी भारद्वाज आहे. कवाड उघडा भगवन. बराच वेळ हाक मारूनही महर्षींनी प्रतिसाद न दिल्यानं कुमार भारद्वाज कष्टी झाला आणि जड पावलांनी त्याच्या कुटीकडे निघून गेला. दिवसाचे 3 प्रहर संपले. चौथ्या प्रहरी महर्षींच्या कुटीचं कवाड किलकिल झालं. उद्विग्न अवस्थेत महर्षी बाहेर आले. माथ्यावरील केसांचा जुरा म्हणजे ऋषीगाठ सुटलेली दिसतीये. केस पाठीवर अस्ताव्यस्त पसरले.
महर्षी आश्रमातून बाहेर पडले. त्यांच्या हातात कमंडलू नाही, फुलांची परडी नाही, तपोदंड नाही. त्यांची अस्वस्थ पावलं तमसेच्या पाऊलवाटेवर पडली आहेत. महर्षी यावेळी आणि अशा अवस्थेत तमसेकडे का जात असावेत? मोठाच गहन प्रश्न आहे. त्याची उकल करण्यासाठी महर्षींच्या पावलांचा मागोवा घ्यावा लागेल. मंडळी, काय करायचं? जाऊया का आपण? नाहीतरी इथे असं अंग अवघडून बसण्यात काय हाशील आहे? चला पाहूया तरी. अशा अवेळी महर्षी तमसेच्या वाटेनं का गेलेत? विमनस्क अवस्थेत लडखडत्या पावलांनी महर्षी तमसेच्या काठावर पोहोचले. जवळ कमंडलू, फुलांची परडी आणि तपोदंड नसल्यानं ते तमसेच्या विस्तीर्ण काठावर या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पळत सुटले आणि पळता पळता कधी आभाळाकडे, कधी नदी काठावरच्या त्या वटवृक्षाकडे, तर कधी त्या प्राचीन शिवालयाकडे बघून ओरडायला लागले, ए कोहम, कोहम, कोहम. आणि अचानक ते तमसेच्या पात्राकडे वेगात वळले आणि स्वतःला तिच्या पात्रात झोकून दिलं. नदीच्या शांत प्रवाहात धप्प असा ध्वनी उमटला आणि पाण्याचा प्रपात हवेत झेपावला. महर्षींचा बंधनविरहित देह नदीच्या तळाशी गेला की आणखीन कुठे गेला काही कळलंच नाही. काही वेळाने तो वर आला आणि बराच वेळ पृष्ठावर तरंगत राहिला. पश्चिमेला झुकलेलं तेजस्वी सूर्यबिंब निस्तेज दिसायला लागलं. पाखरांची फडफड घरट्याकडे झेपावली. सूर्यबिंब क्षितिजाचं कडं तोडून पलीकडे गेले आणि समतेच्या पृष्ठावर तरंगणारा महर्षींचा निश्चल देह बाहेर आला. त्यांच्या अंगावर खेळणारी अवखळ तमसा आज थेंबा थेंबानं गुपचूप निथळत राहिली. महर्षी काठावर आले. गुडघ्यात डोकं लपवून बसले. तमसेचा काठ मंद स्वरात गाऊ लागला. अद्वैताच्या दिव्य दूतांनो काळोख मनी दाटला. अद्वैताच्या दिव्य दूतांनो काळोख मनी दाटला. तर्क वितर्क श्रोतमतीचा सांगा कसा आटला. अनंताचे मूळ शोधिता चैतन्य निसटूप आहे. अनंताचे मूळ शोधिता चैतन्य निसटूप आहे. नसा नसातील झरा वाहता अकस्मात कोण आटवीत आहे. पुन्हा एकदा मनात चाले द्वंद्व समुद्र मंथनाचे. पुन्हा एकदा मनात चाले द्वंद्व समुद्र मंथनाचे. घेऊन येई का कुणी धन्वंतरी कलश दिव्य अमृताचे. घेऊन येई का कुणी धन्वंतरी कलश दिव्य अमृताचे. महर्षी त्या अंधाराच्या कुशीत तसेच बसून होते. त्याला आता 2 प्रहराचा काळ लोटला होता. अखेर ते उठले. अंगावर तमसेचं टिपूसही उरलेलं नव्हतं. अंगात रुतलेल्या वाळूचे 4-2 खडे मात्र तसेच चिकटून राहिलेले होते. महर्षींनी आभाळाकडे पाहिलं. काळ्या करंद आभाळात व्याधाची चांदणी तेवढी लुकलुकताना दिसली. वटवृक्षाकडे पाहिलं. नुसतीच एक अवाढव्य काळी सावली फतकल मारून बसलेली दिसली. मग त्यांनी शिवालयाकडे बघितलं. अंधारात फक्त अंधारच दिसला. महर्षींनी आश्रमाकडे परतण्यासाठी त्या वळणावळणाच्या पायवाटेवर पाऊल ठेवलं. तोच ठण्ण शिवालयातला घंटानाद त्यांनी ऐकला. उचललेलं पाऊल जागच्या जागी अडखळलं. तो नाद स्पर्शून जाताच त्यांच्या अंगावर सरसरून काटा फुलला. महर्षींनी मान वळवून क्षणभर कानोसा घेतला. मागे पुढे डावीकडे उजवीकडे वर खाली कुणाच्याच अस्तित्वाची चाहूल लागली नाही. ते पुन्हा वाट चालू लागले.
पहाटेच्या धुसर प्रकाशाचं बोट धरून ते आश्रमाबाहेरील वटवृक्षाजवळ पोहोचले. समोर नजर गेली. कुंपणाबाहेर दाराशी एका मुंगसाची आणि नागाची झुंज लागली होती. फणा काढून ते जनावर 2-2.5 हातावर सरळ उभं ठाकलं होतं. मुंगसाचे गुंजासारखे डोळे त्याच्यावर रोखले होते. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मुंगसानं झेप घेतली आणि नागाचा फणा तोंडात धरून करकचून चावा घेतला. मुंगसाचे बाभळीच्या काट्यासारखे तीक्ष्ण दात आरपार गेले. नागाचा तो विधभर रुंदीचा फुगलेला फणा क्षणात नाहीसा झाला. नागसर्पानं आपल्या अंगाचा विळखा मुंगसाभोवती आवळण्याचा प्रयत्न केला, पण आता त्याची एक निर्जीव दोरी झाली होती. ते पाहून महर्षी सहज उद्गारले, नकुलः सर्पराजस्य झुंडेते जीवी तैषिणौ को जीवेत कश्च मियेत दैवमेव तज्जानाती. मुंगूस आणि नाग एकमेकांशी झुंजतायत. कोणी जगावं आणि कोणी मारावं हे केवळ नियतीला म्हणजे दैवाला ठाऊक आहे. मंडळी, ह्या श्लोकाची रचना मी स्वतः कथालेखनाच्या ओघात अगदी सहज केली आहे. महर्षी आश्रमातील त्यांच्या कुटीत पोचले आणि कवाड बंद झालं. पण मंडळी, आता करायचं काय? महर्षींची ही वेळ तमसेच्या प्रवाहाकडे जाण्याची असतानाही त्यांनी कवाड बंद केलंय. पण आता माझ्या पोटाच्या कुटीनं कवाड उघडलंय. 8 प्रहराचा काळ उलटून गेलाय. महर्षींच्याकडे बघत असताना काळाचंही भान राहिलं नाही. थेंबर पाणी किंवा अन्नाचा एक घास पोटात गेलेला नाहीये. रामाचा शोध घेता घेता नकळत पहिला उपवास घडला, अगदी निरंकार. मंडळी, महर्षींनी आज बहुतेक त्यांच्या दिनचर्येत बदल केलेला असावा. आता ते पुन्हा तमसेकडे स्नानादी नित्यकर्म पार पाडण्यासाठी जातील असं काही वाटत नाही. आपल्याला मात्र आपले नित्यकर्म पार पाडून पुन्हा परत यायचंय. चला, पटकन जाऊ, पटकन येऊ. सूर्यानं पूर्वेला मारलेले ते लाल पिवळ्या रंगाचे फटकारे लोप पावलेत. कोवळी किरणं आता तारुण्याचा उंबरठा ओलांडून आश्रमात स्थानापन्न झाली आहेत. आम्हीही पिंपळाचा आडोसा घेतलाय. काल दिवसभराचा उपवास आणि रात्रीचं जागरण झाल्यानं अंग सुस्तावलंय, डोळ्यांची चुरचूर होतीये. पण महर्षी कुठे दिसत नाहीत. त्यांच्या कुटीचं कवाड अजूनही बंद. पलीकडे कुमारांचं सामूहिक नित्यपारायण चालू आहे. महर्षींची अनुपस्थिती मात्र मनात शंका कुशंकांचं जाळं विणतीये. मंडळी, तिकडे बघा. महर्षी त्या पायवाटेने चालत येत आहेत. त्यांनी आपल्या केसांचा जुरा म्हणजे ऋषीगाठ बांधली आहे. हातात कमंडलू आणि फुलांची परडीही दिसतीये. काखेत तपोदंड निवांत विसावलाय. मंडळी, म्हणजे त्यांनी आपल्या दिनचर्येत खंड पडू दिलेला नाहीये. चेहऱ्याचे भाव शांत आणि स्थिर दिसतायत. मंडळी, आपण क्षुद्र माणसं. देह असा तापवणं, झिजवणं आपल्या आवाक्या बाहेरचं काम आहे. पण या महर्षींचं, तपस्व्यांचं तसं नाही. त्यांच्या स्वतःला ज्या बंधनात बांधून घेतलंय त्याचं ते काटेकोरपणे पालन करतात. चला, हेही बरंच झालं म्हणायचं. इतक्या विमनस्क मनस्थितीतून सावरण्यासाठी त्यांचं तपोबल कामास आलेलं असावं. त्यांच्या इतकी कठोर तपश्चर्या आपल्याला करता येणार नाही. पण आपणही एक संकल्प सोडूया. जोपर्यंत महर्षी रामकथेच्या काव्यरचनेला सुरुवात करत नाहीत तोपर्यंत आश्रम सोडून कुठेही जायचं नाही.
महर्षींनी कालच्यासारखंच आजही बसकर अंथरलं. भोजपत्राची चवड शेजारी ठेवून त्यातलं एक शेलकं पान काढून ठेवलं. रंगपात्र आणि ते छानसं मोरपीसही आणलं. प्रसन्न चित्ताने त्यांनी भवताल निहाळला. आकाशमार्गे निघालेला एक पोपटांचा थवा पुढे न जाता पंख स्थिर ठेवून खाली झेपावला. रुईच्या फळातील म्हातारीच्या छत्रीसारखा अलगद खाली उतरला. लांबूनच महर्षींकडे मान वेळावून पाहायला लागला. आपल्या डाळिंबी चोचीतून काहीतरी सांगू लागला. कुमारांच्या पर्णकुटी शेजारील आम्रवृक्षाच्या हिरव्या पानामागे दडलेल्या कोकिळेने मधुर तान छेडली आणि कोण आश्चर्य घडलं. आपल्या लांबलचक शेपटीचा गोल उंचावत एक हुप्प्या म्हणजे वानर लांबच लांब उड्या घेत आला आणि महर्षींपासून अगदी 4 हाताच्या अंतरावर बसला. कालची खारुटी, गरोड आणि मोर ते मात्र आज कुठेही दिसत नाही आहेत. महर्षींनी भोजपत्र, रंगपात्र आणि मोरपिसाला वंदन केलं. डोळे मिटले. आज त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचा लवलेशही दिसत नाहीये. महर्षींचं ते ध्यानस्थ रूप खरंच पाहत राहावं असं आहे. त्यांच्याकडे नुसतं पाहूनच पाहणाऱ्याच्या मनात सात्विक भाव जागा होईल. तो सात्विक भाव माझ्याही मनात जागलाय, पण तरीही मन स्थिर नाही आहे. मनात दूरवर खोल कुठेतरी एक हुरहुर डोकावली आहे. हृदयाची धडधड काहीशी वाढल्यासारखी वाटतीये. अचानक कुहू असा आवाज आश्रमात घुमला, दूरवर गेला आणि पुन्हा माघारी आला. त्या आवाजाने शांत बसलेला पोपटांचा थवा बिथरला. एक साथ पंखांची फडफड झाली. भुर्र आवाज कानी पडला आणि बघता बघता दिसेनासा झाला. माझं सारं लक्ष महर्षींच्या शांत मुद्रेकडे आणि तिथेच बसलेल्या त्या हुप्प्याकडे लागलंय. अंगातलं सारं बळ डोळ्यात आणि कानात एकवटलंय. ध्यानस्थ मुद्रेत बसलेल्या महर्षींच्या अंगठा आणि तर्जनीचा तो विशिष्ट कोन मोडला. ओ, मस्तकावरील त्या 3 रेषांची आडवी ठेवण एकवटू लागली आहे. गुडघ्यावर सरळ ठेवलेले हात त्यांनी मागे घेतले. उजव्या हाताने कपाळावरील भस्म पुसून टाकलं. शांत प्रसन्न मुद्रेवर तीव्र वेदनांची छटा उमटली आणि झटक्यात उठून उभं राहत काहीशा उंच स्वरात उद्गारले, कस्तवम कोहम कुतायाता. याचा अर्थ असा की तुम्ही कोण आहात, मी कोण आहे आणि कुठून आलोय. ही प्रश्नरचना अर्थात माझीच बरं. डोळ्यातून घळघळणारं पाणी न पुसता त्यांनी बसकर उचललं. समोर ठेवलेलं ते शेलकं भोजपत्र उचलून चवडीवर ठेवलं. पुन्हा एकदा सारा पसारा आटोपून ते कुटीत गेले आणि कुटीचं कवाड पुन्हा बंद झालं. टकमका बघणारा हुप्प्या हळुवार पावलांनी आश्रमाच्या बाहेर गेला. रंगपात्रातल्या रंगाचा एक थेंबही मोरपिसाचं तो काळा करडा हात धरून भोजपत्राच्या भेटीसाठी बाहेर आला नाही. ते जसं काल कोरं होतं तसंच आजही कोरंच राहिलं होतं. आणि मी मनाच्या अशा अवस्थेत पोचलोय तिथे मला माझ्या भौतिक देहाच्या संवेदना जाणवतच नाहीत. सतत उघड्या डोळ्यांना दिसतीये फक्त भोजपत्राची चवड, रंगपात्र, ते एक शेलकं भोजपत्र आणि ते छानसं मोरपीस. मनाची ही अवस्था फार काळ टिकली नाही, कारण पायाला एका मुंगीनं का कुणास ठाऊक पण कडकडून चावा घेतला होता. तिथे वेदनांची एक ठिणगी पडल्याचं जाणवलं.
आणि तिचं एखाद्या ज्वाळेत रूपांतर होऊन ती आग अवघ्या देहाला जाळून राख करण्यापूर्वी मी ती ठिणगी जागच्या जागी दाबून नष्ट केली. कारण मला माझा देह हवा आहे. त्यात एक आत्मा वास करतोय. कदाचित तो पापी, दुष्ट अथवा कोमल कनवाळूही असेल. पण तो जसा आहे तसा आणि त्या अवस्थेतही त्याला भोजपत्रावर अवतीर्ण करणाऱ्या पहिल्या अक्षराची अतीव ओढ लागली आहे. म्हणून मला तो हवा आहे. माझा राम शोधण्यासाठी. मंडळी, मला एक मुंगी चावली आणि तीव्र वेदना जाणवल्या. मग महर्षी त्यांच्या सुरुवातीच्या काळातली पहिली ध्यानधारणा करताना त्यांना मुंग्या चावल्या नसतील का? लाखो मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारूळ रचलं, तेव्हा त्या मुंग्या महर्षींना चावल्या नसतील का? ध्यानस्थ अवस्थेत रामनामाचा जप करणाऱ्या महर्षींचं ऊन, वारा आणि पावसापासून रक्षण व्हावं म्हणून श्रीहरी विष्णूनच त्या मुंग्यांना वारूळ रचण्याची प्रेरणा दिली असेल. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मुंग्यांनी महर्षींच्या भोवती वारूळ का रचलं असावं? आणि तुम्हालाही एखादी मुंगी चावली का? तुम्हालाही ओढ आहे का त्या भोजपत्रावर साकारणाऱ्या निराकार अक्षराची? रचिले वारूळ मुंग्यांनी संकेत दैवी काय असे? रचिले वारूळ मुंग्यांनी संकेत दैवी काय असे? ध्यानस्थ ऋषींच्या अंतरी श्रीहरी का होतावसे? कृतं वल्मिकं कीटकाभि दैवेन प्रेरितं खलु ध्यानस्थ ऋषी चित्तेषु श्रीहरिः किमर्थ स्थितः. याचा अर्थ असा की मुंग्यांनी वारूळ रचलं हे नक्कीच दैवी प्रेरणेनं झालेलं असावं. पण ध्यानस्थ ऋषींच्या मनात श्रीहरी का वसले होते हे गूढ आहे. मंडळी, वरील दोन्हीही रचना म्हणजे मराठी आणि तिचा संस्कृत अनुवाद मला सहज सुचलाय. कदाचित माझ्याही नकळत माझ्यावर रामनामाचा परिणाम तर होऊ लागला नाही ना? श्रोते हो, हा होता तिसरा भाग राजेश जगताप लिखित कौसल्येचा राम या कादंबरीचा. चौथा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. पण श्रोते हो, हा भाग कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. जगताप सरांचा नंबर आत्ताच वरती तुम्हाला लिहून ठेवला आहे. त्या नंबरवर त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याबरोबरही तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्यांच्याबरोबर या विषयावर चर्चा करू शकता. तुमची प्रतिक्रिया घेण्यासाठी जगताप सर आणि मी दोघेही उत्सुक आहोत. भेटूयात उद्या. नमस्कार.